आपण इंटिग्रेशन चॅप्टर जो आहे तर त्याचे सिम्प्लिफिकेशन मेथडचा एक प्रॉब्लेम आपण डिस्कस करू. क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा एक्स क्यूब अपॉन एक्स मायनस 1 डी एक्स हे जे ऑप्शन पण आहेत आपण ते सॉल्व करू. एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन आपल्याला करायचं. तर मी याला एक्स क्यूब बाय एक्स मायनस 1 हे क्वेश्चन आहे आपला. आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याकडं ॲडजस्टमेंट आणि डिवायडेशन असे 2 मेथड्स आहेत. तर आपण ॲडजस्टमेंटचा वापर करून सॉल्व करू. म्हणजे काय करायचं, तर एक्स मायनस 1 आहे, मायनस 1 प्लस 1 ॲडजस्ट करतो. मायनस 1 आणि प्लस 1 घेतलं तर कॅन्सल होतं. एक्स क्यूब ॲज इट इज राहते. एक्स मायनस 1 तर आपण ॲडजस्टमेंट म्हणतो. नंतर मी याचे फॅक्टर पाडतो होतो. एक्स क्यूब मायनस 1चे ए क्यूब मायनस बी क्यूब 1 ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॅक्टर ए मायनस बी, त्याच्यानंतर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस 1 ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॅक्टर ए मायनस बी स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि अपॉन एक्स मायनस 1 आहे तर त्याला आपण सेपरेट डिवाइड करू एक्स मायनस 1. मग आता काय होईल, ते कॅन्सल होतं एक्स मायनस 1. आता आपण याचं इंटिग्रेशन काढू शकतो. याचं इंटिग्रेशन आपण फाइंड करू शकतो. इंटिग्रेबल आहे आता एक्स स्क्वेअर प्लस 1 तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3 आहे. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. इथं पण तहच एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. 1 कॉन्स्टंट आहे त्याचं इंटिग्रेशन एक्स आहे आणि 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स आहे. लॉग एक्स मायनस 1 प्लस सी 1 अपॉन एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन लॉग एक्स मायनस 1. तर हे असं इंटिग्रेशन आहे. त्याचा ऑप्शन इथं आहे एक्स क्यूब बाय 3 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स प्लस लॉग एक्स मायनस 1 प्लस कॉन्स्टंट सी. तर ह्या टाईपचं क्वेश्चन आहे आपण या ठिकाणी डिस्कस केलं आहे. तुम्हाला इंटिग्रेशन टॉपिकमध्ये काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. हे आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक.